आघाडी एक सक्षम पर्याय असेल असे वक्तव्य संभाजीराजे छत्रपतींनी केलेले आहे। मवी आणि महायुती सरकार अपयशी झाल्याची टीकाही त्यांनी केली आहे। शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न सरकारने सोडवलेले नाहीत असं म्हणत देखील त्यांनी सरकारवर निशाणा साधला। विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झालेली असताना नोव्हेंबरमध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होतील तेव्हा लोकांसमोर कोणते कोणते पर्याय असतील याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे। असं असताना काही एक वेगळी शक्ती पुढे येण्याचा प्रयत्न करते आहे। पहिली आघाडी म्हणायचं, तिसरी आघाडी म्हणायचं असे प्रश्न लोकांच्या मनात आहेत। पण आम्ही पाहतो तुम्ही सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करताय। सुरुवातीला तर काय हेतू आहे? आज तर चौथी बैठक आहे, कसं पाहता तुम्ही या सगळ्या प्रवासाकडे? नाही, लोकांच्या जनतेत एक अस्वस्थता निर्माण झालेली आहे। लोकसभेची परिस्थिती वेगळी होती, विधानसभेची परिस्थिती वेगळी आहे। म्हणजे इतकं खालच्या थराचं राजकारण आजपर्यंत महाराष्ट्राने केव्हा पाहिलेलं नाही। सध्या महायुती आणि मवी असे दोन पर्याय पुढे असताना तुम्हाला असं का वाटतं किंवा लोक तुमच्याकडे येतील असे कोणते मुद्दे जेव्हा तुम्ही एक तिसरा पर्याय म्हणून पुढे जाण्याचा विचार करताय? आता मला एक सांगा, शेतकऱ्यांचे प्रश्न आजही सुटलेले नाहीत 75 वर्षात। म्हणजे तुम्ही 24 तास लाईट देऊ शकत नाही। एक साधं उदाहरण शेतकऱ्यांचा विषय जर काढलास तर या सगळ्या तुमच्या तिसऱ्या पर्यायाला मोडण्याचे तोडण्याचे प्रयत्नही एव्हाना सुरू झाले असतील, काय वाटतं तुम्हाला? नाही, चौथी बैठक कशी नाही, पहिले एक दोन बैठक अशा नॉर्मल झाल्या होत्या। आता कुठेतरी तो शेप व्हायला लागलेला आहे आणि त्याला आपण वेळ द्यायला पाहिजे ना। नुसतं ह्याच्यातला ॲडव्हान्टेज काय, फायदा काय की जी कोण लोक आम्ही एकत्र यायला लागलो हे सगळे चळवळीतले लोक आहेत। एक समाजाला दिशा देणारे ही सगळी टीम आहे आणि म्हणून वेगळ्या वेगळ्या चळवळीत काम करणे म्हणजे उदाहरण दिव्यांग असेल, शेतकऱ्यांचा विषय असेल, बच्चूभाऊ असतील, तिथं राजू शेट्टी आणि त्यांचे अनेक शेतकरी संघटनेतले सगळे आता लोक आलेले जे सत्तेत आहेत अशांपैकी कोणाचा संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे आतापर्यंत की आम्हाला यायचंय तुमच्यासोबत? नाही, सगळेच कार्ड्स तुम्हाला उघडले तर कसे होणार ना। विश्वास आहे की सत्तेतल्यांपैकी काही लोक तुमच्याकडे येतील? म्हणून येणारच ना, कारण की हे एवढे पक्षातले लोक सगळ्यांना तिकीट देऊ शकत नाहीत। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित, ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे। याची मला काही माहिती नाही। तिसरी आघाडी असू दे, चौथी आघाडी असू दे, पाचवी आघाडी असू दे, परंतु महाविकास आघाडीचा पराभव अटळ आहे आणि महायुतीचंच सरकार 2 महिन्यानंतर मी ज्यावेळी पुन्हा एकदा नागपूरला येईन, माझी जेव्हा तुम्ही मुलाखत घ्याल त्यावेळी महायुतीचंच सरकार या महाराष्ट्रामध्ये आलेलं असेल। त्याच्यामुळे प्रत्येकाला लोकशाहीमध्ये स्वतःचा पक्ष निवडण्याची स्वतंत्र आहे, तिसरी आघाडी करण्याची स्वतंत्र आहे। शेवटी त्यांचे प्रश्न आहेत, त्यांनी काय करावं काय न करावं हा लोकशाहीतला त्यांचा अधिकार।